लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आज आपण असं पाहणार आहोत की जीवा आणि नंदिनी त्यांच्या रूममध्ये असतात. जीवा नंदिनीला सॉरी म्हणत असतो. नंदिनी विचारत असते, सॉरी का? तुम्हाला काही वाटते का तुम्ही चुकीचं वागताय असं? नंदिनी म्हणत असते, तुम्हाला असं नाही वाटत ना? मग जेव्हा तुम्हाला वाटते तुमचं चुकते तेव्हा सॉरी म्हणा, तेही मनापासनं. दुसरीकडे पार्थ आणि नंदिनी खाली असतात. इतक्यात तिथे रम्या येते आणि ती पार्थला थँक्यू म्हणत असते. थँक्यू पार्थ, तू मला स्वतःहून सोडवायलाही आलास आणि घ्यायलाही आलास स्वतःहून. हे सगळं नंदिनीही ऐकत असते. नंदिनीला हे सगळं पार्थचं वागणं पटत नसतं. याच गोष्टीचा नंदिनीला खूप राग आलेला असतो. ती रागाने काव्याकडे जाते आणि काव्याला म्हणत असते, काव्या हे बघ, पार्थ नवरा आहे तुझा आणि तुझ्या नवऱ्यावर एवढ्या सहजासहजी तू दुसऱ्याला हक्क कसा गाजू देऊ शकतेस? पण पार्थ रम्याला सोडवायला गेल्याने काव्याला काहीही फरक पडलेला नसतो. आता पुढे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. पार्थ आणि काव्याच्या नात्यातल्या अंतरामुळे रम्या येईल का त्या दोघांच्या मध्ये? आणि पुढे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. थँक्यू.